तर आज आपण दिवाळी फराळाच्या ताटातील लाडूचे दोन वेगवेगळे प्रकार बघणार आहोत। एक म्हणजे रवा बेसनाचे लाडू आणि दुसरं म्हणजे रवा नारळाचे लाडू। तर लाडूचे हे दोन्ही प्रकार बनवायला अतिशय सोपे आहेत। साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन जर का तुम्ही हे बनवले तर लाडू मस्त खुसखुशीत दाणेदार होतात आणि अगदी तोंडात टाकताच ते विरघळतात। तर सुरुवातीला आपण लाडूचा पहिला प्रकार बघणार आहोत, ते म्हणजे रवा नारळाचे लाडू। सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी इथे मी जाड तळाची कढई घेतलेली आहे। रवा भाजण्याकरता शक्यतो जाड तळाच्या कढईचा वापर करायचा, म्हणजे मग रवा करपत नाही, छान एकसारखा भाजला जातो। त्याचबरोबर कढई आपल्याला खोलगट घ्यायची, म्हणजे मग रवा भाजत असताना आपला हात दुखून येत नाही। तर आता मंद गॅसवरती कढई आपल्याला गरम करून घ्यायची। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं साजूक तूप घालायचं आहे। तर लक्षात ठेवा, साजूक तूप घेत असताना आपल्याला वितळलेलं तूप घ्यायचं आहे, घट्टसर तुपाचा आपल्याला इथे वापर करायचा नाही। जर तुम्ही घट्टसर तूप घेतलं तर तुमचा तुपाचा अंदाज चुकू शकतो। तर इथे आपण मंद गॅसवरती तूप सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वाटी इतका बारीक रवा घालायचा आहे। तर शक्यतो लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। तर यामध्ये मी 2 वाटी इतका बारीक रवा घालत आहे। ज्या वाटीने मोजून आपण तूप घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला रवा सुद्धा घ्यायचा आहे। तर 2 वाट्या रवा मी यामध्ये घातला। आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ते मध्यम ठेवायची आहे आणि चमच्याने सतत एकसारखं हलवत रव्याला आपल्याला छान एकसारखं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, रवा आणि तूप एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिसळले गेलेले आहेत। आता याला मंद ते मध्यम गॅसवरती हलकासा बदामी रंग येईस तोपर्यंत छान असं सतत एकसारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचं। तर रव्याचे लाडू बनवत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे की रवा भाजत असताना आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवायचे आहेत, कारण रवा भाजायला थोडासा वेळ लागतो। मोठ्या गॅसवरती जर का तुम्ही रवा भाजून घेतला तर रवा पटकन करपतो, लालसर होतो आणि कडक सुद्धा होतो। त्यामुळे काय होतं, लाडू खाताना थोडेसे ते करकरीत लागू शकतात। पण तुम्ही जर का मंद ते मध्यम गॅसवरती थोडासा वेळ देऊन रवा जर का भाजून घेतला तर रवा अगदी व्यवस्थित भाजला जातो आणि लाडू सुद्धा खाताना छान खुसखुशीत लागतात। तर हे बघा, सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 20 मिनिटं झालेली आहेत आणि मी चमच्याने सतत एकसारखं हलवत रवा छान असा भाजून घेतलेला आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता, रवा खूप जास्त डार्क रंगावरती भाजलेला नाहीये, तर हलक्याशा बदामी रंगावरती छान असा मस्त मी रवा भाजून घेतलेला आहे। रवा भाजलेल्याचा हलकासा सुगंध सुद्धा येत आहे। अशा पद्धतीने रवा चांगला भाजून घेतला की म्हणजे मग लाडू खायला मस्त खुसखुशीत लागतात। तर हे बघा, इथे आपला रवा सुद्धा अगदी छान असा लालसर न होता हलक्याशा बदामी रंगावरती चांगला भाजून झालेला आहे। रवा भाजून झाला की आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे 1 वाटी ओला नारळाचा किस। तर इथे मी ओला नारळ घेतला, त्याचा पाठीचा काळसर भाग जो आहे तो मी पिलरने काढून टाकला। त्यानंतर नारळाचे छोटे छोटे तुकडे करून याला मी मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे। तर गच्च असा वाटी भरून मी ओला नारळाचा किस घेतलेला आहे। ज्या वाटीने मोजून आपण रवा किंवा तूप घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून इथे आपण ओला नारळाचा किस सुद्धा घेतलेला आहे। आता हा ओला नारळाचा किस आपल्याला रव्यासोबत मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटांसाठी चांगला भाजून घ्यायचा आहे। तर आपण घातलेला हा ओला नारळाचा किस चांगला भाजून घ्यायचा। यातलं मॉइश्चर थोडंसं कमी व्हायला हवं। जर का हा थोडासा कच्चा राहिला तर आपले लाडू लवकर खराब होतात आणि त्याचबरोबर लाडूची चव सुद्धा बिघडू शकते। त्यामुळे मंद गॅसवरती ओला नारळाचा किस रव्यासोबत चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त या मिश्रणाला लालसर होऊ द्यायचं नाही। हलक्याशा बदामी रंगावरती सतत एकसारखं हलवत रवा आणि नारळ आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, जवळपास 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत। मंद गॅसवरती ओला नारळ घातल्यानंतर मी याला पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं। तर सुरुवातीला ओला नारळ घातल्यानंतर हे मिश्रण थोडंसं ओलसर झालेलं होतं, पण त्यानंतर चांगलं परतून घेतल्यानंतर हे बघा थोडंसं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे आणि खुसखुशीत सुद्धा झालेलं आहे। ओला नारळातला ओलसरपणा थोडासा कमी झाल्यामुळे हे मिश्रण छान खुसखुशीत झालेलं आहे। रवा आणि नारळ छान असे भाजून झाले की आता आपल्याला याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। भाजून घेतलेलं रवा नारळाचं मिश्रण ताटामध्ये काढून घेतलं की आता आपण यानंतर लाडूसाठी पाक तयार करायला घेऊ। तर त्यासाठी इथे मी सारख्याच कढईमध्ये घेत आहे 1.5 वाटी इतकी साखर। तर ज्या वाटीने मोजून आपण रवा तूप घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून इथे मी 1.5 वाटी इतकी साखर सुद्धा घेतलेली आहे।
आता यामध्ये आपल्याला साखर भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे. पण जर का तुम्हाला पाण्याचा अंदाज येत नसेल तर आपण जितकी साखर घेतलेली आहे त्याच्या निम्म्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे आपण इथे 1.5 वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि त्यासाठी इथे आपण 1.25 वाटी इतकं पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये पाणी घातलं की गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरती साखर आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे वितळून घ्यायची. तर हे बघा, मोठ्या गॅसवरती आपण साखर पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे. या मिश्रणाला उकळी सुद्धा आलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला याचा एकतारी पाक होईस तोपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचंय. तर लक्षात ठेवा, पाक तयार करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, म्हणजे मग पाक खूप जास्त पुढे जात नाही किंवा कडक सुद्धा होत नाही. त्यामुळे एक 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला मंद गॅसवरती हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचंय. तर हे बघा, जवळपास 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. मंद गॅसवरती हे मिश्रण मी चांगलं शिजवून याचा एकतारी पाक तयार करून घेतलाय. आता हा पाक तयार झालाय की नाही हे कसं चेक करायचं, तर उलटण्यावरती किंवा एखाद्या चमच्यावरती थोडासा आपल्याला पाक घ्यायचा आहे आणि या पाकाचे थेंब आपल्याला कढईमध्ये अशा पद्धतीने खाली पाडून घ्यायचे. तर हे थेंब कढईमध्ये पडत असताना जेव्हा शेवटचा जो थेंब आहे तो खाली पडत असताना तार मात्र वरच्या बाजूने खेचली जात असेल ना, तर समजायचं आपला पाक जो आहे तो अगदी व्यवस्थित बनून तयार झालाय. त्याचबरोबर तुम्ही हे मिश्रण 2 बोटांच्या चिमटीमध्ये पकडून जर का याला खेचून बघितलं तर बोटांच्या मध्ये एक तार तयार होतीये. याचाच अर्थ आपला पाक जो आहे तो छान असा एकतारी बनून तयार झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकी साखरयुक्त विलायची पावडर घालायची. विलायची पावडर घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली की यानंतर आपण भाजून घेतलेलं हे रवा आणि नारळाचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालायचंय आणि व्यवस्थित पाकामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, भाजून घेतलेला रवा आणि नारळ या पाकामध्ये आपण मिक्स करत असताना गॅस आपल्याला बंद करायचा आहे. पाक गरम गरम असतानाच आपल्याला रवा नारळाचं हे मिश्रण पाकामध्ये घालून व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर हे बघा, पाक गरम गरम असतानाच भाजलेला रवा आणि नारळ मी यामध्ये घातला आणि याला व्यवस्थित पाकामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. लाडू बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे. पाक सुद्धा आपला अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यावरती आपल्याला एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं मुरू द्यायचंय. तर हे बघा, 15 मिनिटांनंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं नाहीये, हलकसं कोमट आहे. रव्याने पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं हे मिश्रण घट्टसर झालंय. याला चमच्याने आपल्याला मोकळं करून घ्यायचंय. तर हे बघा, सगळं मिश्रण मी चमच्याने मोकळं करून घेतलेलं आहे. यातल्या गाठी सुद्धा मोडून घेतलेल्या आहेत. थोड्याफार जर का यामध्ये गाठी तयार झालेल्या असतील तर त्या हातानेच आपल्याला मोडून घ्यायच्यात. तर या इथे तुम्ही बघू शकता लाडूचं मिश्रण किती मोकळं, सुटसुटीत आणि खुसखुशीत झालेलं आहे. याची जर का तुम्ही हाताने अशी मूठ वळून बघितली तर अगदी याचा छान असा गोळा तयार होतोय. याचाच अर्थ लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण आपलं या इथे बनून तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं नाहीये, थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे. आता इथे मी थोडेसे पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या लाडूच्या डेकोरेशन साठी घेतलेल्या आहेत. आता लगेचच आपण याचे लाडू बांधून घेऊ. तर हे बघा, थोडा थोडा मिश्रण आपल्याला हातावर घ्यायचंय आणि मध्यम आकाराचे छान गोलाकार आपल्याला लाडू बांधून घ्यायचे. तर लाडूच्या या मिश्रणावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण बनवलेला पाक किती परफेक्ट झालेला आहे आणि त्याचबरोबर रवा सुद्धा आपण चांगला भाजून घेतलेला असल्यामुळे हे मिश्रण छान खुसखुशीत झालेलं आहे. त्यामुळेच हे लाडू बघा किती छान गोलाकार आणि अगदी फटाफट असे वळता येतात. लाडू बांधून झाला की तो छान दिसावा याकरता मी यावर गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप लावून घेणार आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मनुके किंवा बदामाचे काप किंवा चारोळे सुद्धा लावू शकता. तर हे बघा, छान असा आपला हा गोल गरगरीत मस्त असा पाकातला रवा नारळाचा लाडू इथे बनून तयार झालेला आहे. पाकातले लाडू बनवत असताना पाक व्यवस्थित जमला ना, लाडू सुद्धा अगदी व्यवस्थित होतात. अजिबात कडक होत नाहीत, मिश्रण सुद्धा कोरडं होत नाही, छान असा मिळून येतं आणि असे छान खुसखुशीत लाडू बनवून तयार होतात. त्यामुळे पाकातले लाडू बनवत असताना पाक मात्र चुकू द्यायचा नाही. प्रमाण तुम्ही अचूक घेतलं ना की पाक अजिबात बिघडत नाही, चुकत नाही.
आता इथे मी आणखीन एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते, तर तुमच्या लक्षात येतच असेल की हे मिश्रण किती परफेक्ट झालेलं आहे। अगदी व्यवस्थित याचा छान गोलाकार लाडू बांधता येतोय। अजिबात हे मिश्रण कोरडं झालेलं नाहीये किंवा खूप जास्त ओलसर सुद्धा झालेलं नाहीये। तर या ठिकाणी बघा, इथे आपला हा दुसरा सुद्धा लाडू बांधून झालेला आहे। मस्त असा हा गोल गरगरीत लाडू आपला बनून तयार झालाय। आता अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा फटाफट लाडू वळून घेऊ। तर हे बघा, मस्त गोल गरगरीत छान एकसारखे आणि अतिशय सुंदर खुसखुशीत इथे आपले हे रवा नारळाचे लाडू बनून तयार झालेले आहेत। तर अशा रीतीने आपण रवा नारळाचे लाडू कसे बनवायचे हे बघितलं। आता यानंतर आपण बनवणार आहोत रवा बेसनाचे लाडू। हे लाडू सुद्धा अतिशय मौसूत होतात, खुसखुशीत होतात आणि अगदी तोंडात टाकताच ते विरघळतात। चला तर मग सुरुवात करूयात। साहित्याचं प्रमाण बघूयात। तर इथे मी 1.5 कप बारीक रवा घेतलेला आहे। लाडूसाठी आपल्याला इथे बारीक रवाच घ्यायचा आहे। 1.5 कप बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय आणि 1.5 कप पिठी साखर घेतलेली आहे। त्याचबरोबर काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे। सर्व साहित्याचं प्रमाण मी या एकाच कपाने मोजून घेतलेलं आहे। आता हे झालं वाटी किंवा कपाचं प्रमाण। आता याचं आपण वजनी प्रमाण बघूयात। इथे मी 300 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे। त्याचबरोबर 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलंय, 250 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे आणि 125 ते 150 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तर या इथे आपण साहित्याचं वजनी आणि वाटी असं दोन्ही प्रमाण पाहिलं। आता रेसिपी सुरू करूयात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला रवा आणि बेसन भाजून घ्यायचंय। त्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड तळाची खोलगट कढई ठेवलेली आहे। यामध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप घालून घ्यायचंय। तूप वितळल्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ घालून घेऊ आणि हे बेसन पीठ आपल्याला तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। गॅस मंदच ठेवायचा आणि मंद आचेवरती बेसन पीठ तुपामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचंय। बेसन तुपामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला घालायचंय आपण घेतलेला बारीक रवा। रवा आणि बेसन आपल्याला दोन्ही एकत्रच भाजून घ्यायचंय, कारण या दोघांनाही भाजायला एकसारखाच वेळ लागतो। फक्त गॅसची आच मंद ते मध्यम ठेवायची आणि आपल्याला रवा आणि बेसन चांगलं भाजून घ्यायचंय। तर यामध्ये तयार झालेल्या रवा आणि बेसन पिठाच्या गुठळ्या मोडत मोडत सतत कलथाने एकसारखं हलवत आपल्याला बेसन आणि रवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत। मी सतत कलथाने एकसारखं हलवत बेसन पीठ आणि रव्याच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत। तर लक्षात ठेवा, हे दोन्हीही भाजत असताना गॅसची आच आपल्याला मंद ते मध्यमच ठेवायची आहे। मोठ्या गॅसवरती हे आपल्याला भाजायचं नाही, नाहीतर रवा आणि बेसनचा रंग डार्क होतो आणि लाडू देखील खाताना ते करकरीत लागतात। तर बघा, बेसन आणि रवा भाजायला घेऊन सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि रवा आणि बेसन अगदी व्यवस्थित एकमेकांमध्ये मिसळले गेलेले आहेत, एकजीव झालेले आहेत। पण हे मिश्रण आणखीन कोरडं आहे, त्यामुळे जसे की मी सुरुवातीला सांगितलं होतं की तुपाचं प्रमाण आपल्याला 125 ते 150 ग्रॅम लागणार आहे। तर सुरुवातीला मी 125 ग्रॅम तूप घेतलं होतं। आता आणखीन यामध्ये मी 25 ग्रॅम तूप घालत आहे। म्हणजेच रवा आणि बेसन पीठ भाजण्यासाठी इथे आपल्याला 150 ग्रॅम साजूक तूप लागलेलं आहे। आता यामध्ये तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण या मिश्रणाला चांगलं भाजून घेऊ। तर बघा, या मिश्रणामध्ये आणखीन तूप घातल्यामुळे या मिश्रणाचा कोरडेपणा कमी झालेला आहे आणि हे मिश्रण ओलसर जाणू लागलंय। या मिश्रणाला तूप सुटू लागलेला आहे। रवा आणि बेसन पीठ भाजलेल्याचा हलकासा सुगंध देखील येऊ लागलेला आहे, पण हे पूर्णपणे भाजलेलं देखील नाहीये, त्यामुळे आणखीन याला 10 मिनिटं भाजण्याची गरज आहे। आता या स्टेजलाच मी यामध्ये घालते आपण घेतलेले हे ड्रायफ्रुट्स। तर ड्रायफ्रुट्स या मिश्रणामध्येच घालून थोडेसे असे खमंग भाजून घेतले की लाडू खाताना ते दाताखाली आल्यानंतर छान असे कुरकुरीत लागतात। तर बघा, आणखीन 10 मिनिटं मी या मिश्रणाला मंद ते मध्यम आचेवरती चांगलं भाजून घेतलंय आणि त्यानंतर याचा तुम्ही रंग बघू शकता, हलकासा रंग बदललेला आहे। त्याचबरोबर याचा कच्चा वास निघून गेलेला आहे आणि रवा आणि बेसन पीठ भाजलेल्याचा छान असा सुगंध येतोय। रवा आणि बेसन पीठ छान असा सुगंध येईस तोपर्यंत भाजून घेतलं। आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे पिठी साखर।
तर लक्षात ठेवा, गॅस आपल्याला बंद करून मगच यामध्ये पिठी साखर घालायची आणि पिठी साखरेला आपल्याला या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये तयार झालेल्या पिठी साखरेच्या गुठळ्या मोडून आपल्याला पिठी साखर या मिश्रणामध्ये चांगली एकजीव करून घ्यायची। तर बघा, या मिश्रणामध्ये तयार झालेल्या पिठी साखरेच्या सगळ्या गुठळ्या मी मोडून घेतल्यात आणि पिठी साखर यामध्ये चांगली मिसळून घेतली। आता पुन्हा एकदा आपल्याला गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसची आच मंद ठेवायची आणि एखाद मिनिटभर पुन्हा एकदा या मिश्रणाला आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1 मिनिटभरासाठी हे मिश्रण पुन्हा एकदा परतून घेतल्यानंतर यामध्ये बघा साखर चांगली मिसळली गेलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायची 1 चमचाभर साखरयुक्त विलायची पावडर। विलायची पावडर घातल्यानंतर ती यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। विलायची पावडर घालून ती या मिश्रणामध्ये चांगली मिसळून घेतली। आता यानंतर आपल्याला या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे। तर बघा, 15 ते 20 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून बघितलं तर हे मिश्रण छान असं सेट झालंय आणि त्याचबरोबर कोमट देखील झालेलं आहे। तर आता हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत। तर लक्षात ठेवा, हे मिश्रण कोमट असतानाच याचे आपल्याला लाडू बांधून घ्यायचेत, म्हणजे मग ते पटपट बांधले जातात। तर हे बघा, लाडू अगदी सहज वळला जातोय। आपण तुपाचं प्रमाण अगदी योग्य घेतलेलं असल्यामुळे हे मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाहीये। अगदी व्यवस्थित हे मिश्रण तयार झालेलं असल्यामुळे लाडू अगदी पटापट बांधता येतात। आता या स्टेजला तुम्हाला हे मिश्रण खूप जास्त कोरडं वाटत असेल, लाडू बांधता येत नसतील, मिश्रण मिळून येत नसेल, तर अशा वेळेला यामध्ये तुम्ही थोडंसं वितळलेलं तूप घालू शकता, म्हणजे मग लाडूचं मिश्रण मिळून येईल आणि लाडू अगदी व्यवस्थित बांधता येतील। किंवा हेच मिश्रण तुम्ही मिक्सरवरती 4 ते 5 सेकंदासाठी पल्स मोड वरती फिरून घेऊ शकता, म्हणजे मग या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येईल आणि लाडू देखील अगदी व्यवस्थित वळता येतील। तर बघा, इथे आपले सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत। एवढ्या प्रमाणामध्ये जवळपास मध्यम आकाराचे 20 लाडू बनून तयार होतात। तर हे लाडू तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर दिसतात। एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते। तर बघा, लाडू अतिशय खुसखुशीत, दाणेदार आणि मौसूद बनून तयार झालेले आहेत। आज आपण हे लाडू बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पाक तयार केलेला नाहीये, फक्त पिठी साखर या मिश्रणामध्ये मिसळून मस्त असे खुसखुशीत आणि दाणेदार असे हे लाडू बनवून तयार केलेले आहेत। तर लाडूचे हे दोन्हीही प्रकार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।